प्रभूची स्तुती असो। यावेळेस पवित्र शास्त्रातून मार्क याचा 13वा अध्याय 28 ते 33 ही वचन आपण वाचणार आहोत। मार्क याचा 13वा अध्याय 28 ते 33 वचन। आता अंजिराच्या झाडाचा दाखला घ्या। आता अंजिराच्या झाडाचा दाखला घ्या, त्याची डहाळी कोमल झाली आणि तिला पाने फुटू लागली, म्हणजे उन्हाळा जवळ आला आहे हे तुम्हाला कळते। त्याप्रमाणेच ह्या गोष्टी घडत असलेल्या तुम्हाला दिसतील तेव्हा तो जवळ अगदी दाराशी येऊन ठेपला आहे असे समजा। मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो की हे सर्व पूर्ण होईपर्यंत ही पिढी नाहीशी होणार नाही। आकाश व पृथ्वी ही नष्ट होतील, परंतु माझी वचने नष्ट होणार नाहीत। आणखी त्या दिवसाविषयी व त्या घटकेविषयी कोणाला ठाऊक नाही, स्वर्गातील देवदूतांना नाही, पुत्रालाही नाही, केवळ पित्याला ठाऊक आहे। सावध असा, जागृत रहा व प्रार्थना करा, कारण तो समय केव्हा येईल हे तुम्हाला ठाऊक नाही। आमेन। या ठिकाणी देवाच्या प्रिय लोकांनो, मार्क याच्या 13व्या अध्यायाच्या 28 ते 33 वचनामध्ये शेवटल्या काळाविषयीचं चिन्ह या ठिकाणी दिलेलं आहे। आणि पवित्र देवाचं वचन आपल्याला अंजिराच्या झाडाचा दाखला घेण्यासाठी सांगत आहे। या ठिकाणी बायबल सांगतं की त्या अंजिराच्या झाडाची डहाळी ज्यावेळेस कोमल होते व तिला पाने फुटू लागतात, तेव्हा तुम्हाला कळतं, समजतं की उन्हाळा जवळ आला आहे। उन्हाळा आता लवकर येणार आहे हे आपल्याला कसं कळणार, तर त्या झाडाला पालवी फुटू लागते आणि जेव्हा ती पानं फुटू लागतात त्यावेळेस एक गोष्ट आपल्याला कळते की उन्हाळा जवळ आलेला आहे। लक्ष देऊन ऐका, कान उघडे ठेवून ऐका। एखादी गोष्ट, एखादी घटना ज्या वेळेस आपल्या डोळ्यांनी आम्ही पाहतो त्याच्यावरून आपल्याला पुढं काय होणार आहे याचा अंदाज येतो आणि पहिल्या घटनेला आपण चिन्ह असं मानत असतो। उदाहरणार्थ, आंब्याच्या झाडाला जर मोहर आला तर असं कोणी म्हणणार नाही की आता चिकू येणार आहेत। आंब्याच्या झाडाला मोहर आला तर हे आपण लगेच ओळखतो की याला पुढं काय येणार आहेत। शेंडीच्या झाडांना आंबेच येतात ना मोहर आल्यावरती, नक्की की नाही? बरं, त्या झाडाकडचा मोहर पाहून आपल्याला कळतं की या झाडाला आता पुढे आंबे लागणार आहेत। एखाद्या गोष्टीचं चिन्ह पाहून आपल्याला कळतं की पुढं काय होणार आहे। देवाच्या प्रिय लोकांनो, अशा प्रकारची चिन्ह देऊन बोलणारा आपला परमेश्वर आहे। पवित्र शास्त्रामध्ये एका शेतकऱ्याला देवाने निवडलं। मिद्यानी लोक वारंवार इस्रायलवरती हल्ले करत होते। त्यांचं अन्नधान्य, त्यांच्याकडे असलेल्या सगळ्या गोष्टी मिद्यानी लोक लुटून नेत होते आणि फार मोठा अत्याचार ते इस्रायल राष्ट्रावरती करत होते। अशा गोष्टी असताना इस्रायल राष्ट्र घाबरलेल्या स्थितीत आहे, परंतु ते देवाकडे प्रार्थना करत आहेत की या मिद्यानी लोकांच्या हातून परमेश्वर आमची सुटका कर। आणि मग एक शेतकरी एका ठिकाणी लपून छपून त्याचे गहू तो तयार करत होता आणि त्या परिस्थितीमध्ये देवाचा पवित्र दूत त्या शेतकऱ्यापुढे उभा राहिला। किती लोक आमेन म्हणणार आहेत? मला हे सांगायचंय देवाच्या प्रिय लोकांनो, देव सर्वसाधारण लोकांना उपयोगात आणणारा देव आहे। तुम्ही किती ज्ञानी आहात, तुम्ही किती शिकलेले आहात, तुम्ही कसे दिसता, तुमच्याकडे किती पैसा आहे, जगात तुमचं नाव किती मोठं आहे, देव या गोष्टी पाहत नाही। ज्याचा अंतःकरण स्वच्छ आहे परमेश्वर त्याचा वापर करतो। तुम्ही कुणीही असा, देव तुमचा उपयोग केल्याशिवाय राहत नाही। तो शेतकरी त्या शेतामध्ये आहे आणि देवाच्या दूताने त्याच्याशी बोलायला सुरुवात केली। परमेश्वराचा दूत त्याच्याशी बोलतो की तुला हे बलवान वीरा आता युद्ध लढायचंय, देवाने तुझी नियुक्ती केलेली आहे। जो शेतकरी आहे त्याला देवाने निवडलं आणि त्या शेतकऱ्याचं नाव होतं गिदोन। किती लोक आमेन म्हणतील? देवाच्या प्रिय लोकांनो, गिदोनाला देवाकडून कन्फर्मेशन पाहिजे। गिदोनाला हे समजून घ्यायचंय की ही वाणी फक्त देवाची आहे, ही वाणी अन्य कुणाची नाही। अशा या परिस्थितीमध्ये देवाला गिदोन चिन्ह मागत आहे आणि शास्त्रीयाचा 6वा अध्याय 36 ते 40 वचनामध्ये त्याने गिदोनाने चिन्ह मागितलं आणि गिदोन या प्रकारे म्हटलं की हे देवा, जर इस्रायल राष्ट्राची तू माझ्याद्वारे सुटका करणार आहेस, जर खरंच तू माझ्याशी बोलत आहेस, तर आज मला एक चिन्ह दे। माझ्या या खळ्यामध्ये मी मध्यभागी ही लोकर ठेवलेली आहे आणि जसं रात्री दव पडेल ही लोकर पाण्याने भिजून जाऊ दे। आणि त्याचं हे चिन्ह जे त्याने देवाकडे मागितलं होतं त्याच्या चिन्हाचं देवाने उत्तर दिलं। सकाळी उठून पाहतो तर त्याने ती लोकर पिळली, वाटीभर त्याच्यातून पाणी निघालं
परत एकदा त्याच्या विरुद्धार्थी त्याने चिन्ह मागितलं. ह्या गोष्टी आपण यासाठी समजून घेत आहोत की आपला देव चिन्हांच्या द्वारे बोलणारा देव आहे. आमेन, हालेलुया. आता देवाच्या प्रिय लोकांनो, एक गोष्टीविषयी मंडळांमध्ये दुविधा मनस्थिती आहे आणि ती गोष्ट म्हणजे की आता जगामध्ये दोन गोष्टी होणार आहेत. त्यापैकी पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगेल, येशू ख्रिस्त मेघारूढ होऊन येणार आहे. आमेन. दुसरी महत्वाची गोष्ट की महासंकटाचा काळ येणार आहे. बऱ्याचशा अभ्यासकांच्या मते येशू ख्रिस्त आता तात्काळ येईल. बऱ्याचशा अभ्यासकांच्या मते आधी 7 वर्ष फार भयंकर अशा वेदनांचा महासंकटाचा काळ येईल आणि मग त्याच्यानंतर रॅप्चर होईल किंवा येशू ख्रिस्त येणार आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, आज जर आपण या गोष्टीचा विचार केला की महासंकटाचा काळ जो आहे, त्या महासंकटाच्या काळामध्ये पाण्याचं रक्त होणार आहे. त्या महासंकटाच्या काळामध्ये महायुद्ध होणार आहे. त्या महासंकटाच्या काळामध्ये सगळ्या रस्त्यावर आणि इकडं तिकडं प्रेत पडून राहणार आहेत. तो महासंकटाचा काळ असा असेल की आकाशातून गारांचा पाऊस होईल आणि एक गारीचं वजन कमीत कमी 40 किलो असणार आहे. बायबलची वचनं आहेत, महाभयंकर अशा गोष्टी होतील. भूकंप येतील, ठिकठिकाणी भूमिकंपाच्या हादरे भरतील. अनेक ठिकाणी लोक भयभीत होतील, लोक मरण मागतील, पण त्यांना ते मिळणार नाही. असा महासंकटाचा काळ येणार आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, त्या दिवसामध्ये श्वापद जे समुद्रातून वर आलं, ज्या श्वापदाबद्दल प्रकटीकरण 13व्या अध्यायामध्ये लिहिलेलं आहे, हे श्वापद दुसरं तिसरं काही नसून हे श्वापद अँटी ख्राइस्ट, ख्रिस्त विरोधक आहे. आणि त्या वचनांमध्ये स्पष्ट सांगितलंय, अख्खं जग 666 चा शिक्का घेऊन श्वापदाची संख्या धारण करून ते सगळे त्या श्वापदाच्या मागे जाणार आहेत. माझा सरळ स्पष्ट तुम्हाला प्रश्न आहे की देवाच्या प्रिय लोकांनो, काय मंडळी सैतानाचा शिक्का घेऊ शकते का? तुमचा आवाज खोल झालाय. तुम्ही देवाचा शिक्का मारलेले लोक आहात, तुम्ही सैतानाचा शिक्का घेणार नाही. माझं सांगण्याचा एक उद्देश आहे, जर श्वापदा मागून अख्खं जग जाणार आहे, मग आपणही या जगात आहोत, याचा अर्थ आपणही जाणार का? अजिबात नाही. श्वापदाच्या मागे जग जाण्याआधी मंडळी उचलली जाणार आहे. येशू ख्रिस्त मेघावरती आरूढ होऊन येणार आहे. महासंकटाच्या काळाच्या आधी प्रभू येशू ख्रिस्ताचं येणं अगत्याचं आहे. मग येशू कधी येणार, त्याची काही चिन्ह पवित्र शास्त्रामध्ये नमूद करण्यात आलेली आहे. हे काही रॉकेट सायन्स नाही. हे समजण्यासाठी तुम्हाला रिसर्च करायची गरज नाही. हे समजण्यासाठी तुम्हाला कुठं डोकं आपटायचं नाहीये, काहीतरी विशेष गोष्टी करायचं नाही. फक्त तुमच्या बायबलमध्ये काय लिहिलंय, पवित्र आत्म्याला सांगायचंय, पवित्र आत्म्या हे मला तू समजून सांग. जो देव चिन्हांच्या द्वारे बोलणारा देव आहे, त्या परमेश्वराने पवित्र शास्त्रामध्ये काही चिन्ह दिलेले आहेत. आज जर या संदेशाकडे आपलं लक्ष आपण केंद्रित केलं, बारकाईने जर आजचं हे वचन ऐकलं, तर देवाच्या प्रिय लोकांनो, आज मंडळीची सगळ्यात तातडीची गरज आहे की आम्ही प्रभूला सामोरे जाण्यासाठी तयार होण्याची गरज आहे. आज आम्ही नोहाच्या काळासारखं आज आम्ही तयार होण्याची गरज आहे. जसा नोहा तयार राहिला त्या पावसासाठी, तसं तुम्ही आणि मी येशूसाठी तयार होण्याची गरज आहे. या ठिकाणी देवाच्या उपस्थितीमध्ये एक महत्वाची गोष्ट आपण समजून घेऊया. योहान 14 आणि 3 मध्ये बायबल सांगतं, आणि मी जाऊन तुमच्यासाठी जागा तयार केली, म्हणजे पुन्हा येऊन तुम्हाला आपल्या जवळ घेईन, यासाठी की जेथे मी आहे तेथे तुम्हीही असावे. येशू ख्रिस्ताने स्वतः सांगितलं आहे की मी पुन्हा येणार आहे. किती लोक आमेन म्हणणार आहेत? हालेलुया. ही काय कोणी सांगितलेली किंवा कोणी दुसऱ्याने निरोप दिलेली गोष्ट नाही. हे डायरेक्ट येशूच्या मुखातून आलेली भविष्यवाणी आहे. येशूने सांगितलं, मी परत येणार आहे. जगातला प्रत्येक मनुष्य खोटा ठरो, पण माझ्या प्रभूचा शब्द खरा ठरणार आहे. प्रत्येक मनुष्य लबाड ठरो, पण माझ्या प्रभूची वाणी आजपर्यंत व्यर्थ झाली नाही. जर तो बोललाय मी येत आहे, याचा अर्थ तो येणारच आहे. आमेन, हालेलुया. येशू ख्रिस्त येत आहे. मत्ती याचा 24वा अध्याय 37 ते 39 वचनामध्ये काय सांगितलं पहा. नोहाच्या दिवसात होते त्याप्रमाणे मनुष्याच्या पुत्राचे येणे होईल. तेव्हा जसे जलप्रलयाच्या पूर्वीच्या दिवसात नोहा तारवात गेला,
त्या दिवसापर्यंत लोक खातपीत होते, लग्न करून घेत होते, लग्न करून देत होते आणि जलप्रलय येऊन सर्वांना वाहून नेईपर्यंत त्यांना समजले नाही. तसेच मनुष्याच्या पुत्राचेही येणे होईल. बायबलचं वचन सांगतं नोहाच्या दिवसाची आठवण केली पाहिजे. आता एक वयस्कर झालेला व्यक्ती नोहा, या नोहाला देवाने सांगितलेलं आहे की तू तारू तयार कर. तो तारू बनवतोय आणि तो सगळ्या गोष्टी तयार करतोय. 8 जणांचा परिवार आहे त्याचा. लोक त्याची निंदा करत असतील, नावं ठेवत असतील, लोक आपल्या कामात व्यस्त होते, त्यांचं नोहाकडे लक्ष नव्हतं. किंवा तू काय करतोस, तुला कुणी सांगितलंय, काय करतो हे जाणून घेण्याची त्यांना इच्छा नव्हती. प्रियांनो, त्या काळामधील लोकांनी नोहा जे करत होता त्या कामाकडे त्यांनी दुर्लक्ष केलं. आज मी म्हणणार नाही तारू बनवा, किती लोक आमेन म्हणणार त्या गोष्टीला. नोहाने तारू बनवलं, आपल्याला तारू नाही बनवायचंय. शल्मोनाने मंदिर बांधलं, आपल्याला मंदिर नाही बांधायचंय शल्मोनासारखं यरूशलेमेत जाऊन. आज आम्हाला मंडळी उभारण्यासाठी देवाने निवडलेलं आहे. हालेलुया. या दिवसात आपल्याला खरी जबाबदारी दिलेली आहे की ख्रिस्ताची वधू मंडळी या दिवसात उभारली गेली पाहिजे. देवाच्या प्रिय लोकांनो, त्या काळामध्ये लोकांनी देवाच्या शब्दाकडे दुर्लक्ष केलं. लोक लग्न करून घेत होते आणि लग्न करून देत होते. याचा अर्थ काय? लग्न करायचं बंद करायचं का? काही लोकांच्या मनात येईल. काही लोकांनी संदेश पण देऊन मोकळे झाले, शेवटचा काळ आहे, लग्न करू नका. आणि जे सांगणारे, संदेश देणारे ते लग्न करून मोकळे झालेले आहेत. देवाच्या प्रिय लोकांनो, आज हे वचन देवाचं आपल्यासाठी आहे. लग्न करून घेणं आणि देणं म्हणजे काय? लग्न हे शरीराचं किंवा आपल्या दैनंदिन जीवनासाठी देवाने केलेली योजना आहे. आमचा आत्मिक विवाह मंडळीचा ख्रिस्ताबरोबर होणार आहे. आमचं लक्ष दैहिक गोष्टींपेक्षा आत्मिक गोष्टींकडे जास्त असावं. देवाच्या प्रिय लोकांनो, त्या काळात लोकांनी दुर्लक्ष केलं. ह्या काळातही लोकांचं दुर्लक्ष आहे प्रभूच्या वचनाकडे. प्रभूच्या आगमनाकडे दुर्लक्ष आहे. प्रभूच्या येण्याकडे दुर्लक्ष आहे. रोज आरशा पुढे उभं राहून म्हणायचंय की मी येशूच्या आगमनाला सामोरे जाण्यासाठी तयार आहे काय? जर आपण नसाल तर ही वेळ आहे आपलं जीवन परिवर्तित करण्याची आणि ही वेळ आहे येशूच्या येण्यासाठी स्वतःला तयार करण्याची. देवाच्या प्रिय लोकांनो, जसं त्या काळात लोकांनी दुर्लक्ष केलं, आपल्याच कामामध्ये व्यस्त होते, त्यांना त्या गोष्टींची जाण नव्हती. जेव्हा अचानक जलप्रलय आला प्रियांनो, अचानक जलप्रलय आला, काय स्थिती असेल? एक क्षण असेल की लोक नोहाची निंदा करत असतील, म्हातारा वेडा झालाय म्हणत असतील. तुला काय कळतं की नाही? कधी आला असा पाऊस? काही पण सांगतोय आम्हाला. सगळे लोक नोहाला खाली दाखवत असतील. सगळे लोक नोहाला तुच्छ लेखत असतील, खाली दाखवत असतील. पण एक दिवस आला ना, पाणी आलं, त्याचं जहाज जसं वर उडायला लागलं ना, जसं वर जायला लागलं जहाज, एक सगळे लोक खाली गेले आणि ते नोहाला वर पाहत होते. प्रियांनो, आज जगामध्ये सगळीकडे जेव्हा पाणी भरलं होतं, सगळ्यात वर नोहाचं तारू होतं. किती लोक आमेन म्हणणार आहेत? लोक तुम्हाला जेव्हा तुच्छ लेखतील तेव्हा स्वतःला धन्य समजा, कारण की तुम्हाला लोक वरती पाहणार आहेत. आज लोक तुम्हाला तुच्छ दाखवून खाली दाखवतील. तू असा आहेस, तू तसा आहेस, तू हा आहेस, तू तो आहेस. पण एक दिवशी ते येशू बरोबर मेघारूढ झालेला आपल्याला पाहणार आहेत. हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, अपमान, निंदा, छळ यांचं भय बाळगू नका. तो गौरवाचा दिवस असणार आहे. त्या गौरवाच्या दिवसासाठी आम्ही तयार झालं पाहिजे. आज संकट असोत, अडचणी असो, दुःख असो, त्या सर्व गोष्टींना आनंदाने सामोरे जा. कारण परमानंदाचा, अगदी आनंदाचा, रॅप्चर शब्दाचाच अर्थ आहे अत्यानंद. आणि तो क्षण, तो दिवस जवळ येऊन ठेपलेला आहे. प्रियांनो, आज आम्ही अंतःकरणाची, आमच्या जीवनाची तयारी केली पाहिजे. येशू नेहमी स्वर्गाच्या गोष्टी बोलायचा. किती लोक आमेन म्हणतील? माझा तुमचा येशू स्वर्गातून आला होता म्हणून तो स्वर्गाच्या गोष्टी बोलत होता. तो जगाच्या गोष्टी बोलला नाही, तो स्वर्गाच्या गोष्टी बोलला. कारण तो स्वर्गातून आलेला देवाचा पुत्र आहे. आणि त्याच येशूला ज्यावेळी शिष्य विचारायचे, प्रभू या गोष्टी कधी होणार आहेत? या ठिकाणी मत्तई याचा 24वा अध्याय 3रं वचन, मत्तई 24:3. तो जैतुनाच्या डोंगरावर बसला असता शिष्य त्याच्याकडे एकांती येऊन म्हणाले, ह्या गोष्टी केव्हा होतील
आणि आपल्या येण्याचे व ह्या युगाच्या समाप्तीचे चिन्ह काय हे आम्हाला सांगा. मग येशूने त्यांना अनेक चिन्ह दिलेले आहेत. सगळ्यांनी म्हणा, माझा देव, मोठ्या आवाजात, माझा देव चिन्हांच्या द्वारे बोलणारा देव आहे. काही लोकांना सवय असते चिन्ह मागण्याची. जसं ह्या गिदोनाबद्दल आपण बघितलं, लोकरीचं चिन्ह मागितलं. एका राजाने शंकू यंत्राचं चिन्ह मागितलं, सावली पुढे जाऊ दे, सावली मागे जाऊ दे, असं त्यांनी चिन्ह. बरेच लोकांनी बायबलमध्ये चिन्ह मागितलेत. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, मी कधीच देवाला चिन्ह मागत नाही. किती लोक आमेन म्हणणार आहेत? प्रभू, जर मी तुझा खरा सेवक असेल तर असं कर. मी आजपर्यंत बोलत नाही, देवा माझ्यावर तुझं खरं प्रेम असलं तर असं करून दाखव. ही देवाची परीक्षा आहे. किती लोक आमेन म्हणणार आहेत? ते जुन्या करातले चिन्ह ठीक आहेत, नवीन करातल्या लोकांना चिन्ह मागू नका. का नाही चिन्ह मागायचं? ते वधस्तंभाचं चिन्ह आमच्यासाठी पुरेसं आहे. त्या क्रूसाकडे पाहिल्यावर आम्हाला कळतं आमच्या येशूचं आमच्यावर किती प्रेम आहे. ते आमच्यासाठी एक असं चिन्ह आहे की आम्हाला आता चिन्हाची गरज नाही. किती लोक आमेन म्हणतील? आम्हाला ख्रिस्ताच्या वधस्तंभाकडे पाहून कळालंच पाहिजे की या जगात सगळ्यात जास्त माझ्यावरती येशूने प्रेम केलेलं आहे. हालेलुया. या जगातलं सगळ्यात मोठे आगापे प्रेम ख्रिस्ताचं प्रेम आहे. आम्हाला दुसऱ्या चिन्हाची गरज नाही. परंतु आता पवित्र शास्त्रात जे चिन्ह देवाने देऊन ठेवलेले आहेत त्याकडे आमचं लक्ष केंद्रित झालं पाहिजे. सगळ्यात पहिली गोष्ट, नैसर्गिक जगात, या निसर्गामध्ये काही चिन्ह घडताना तुम्ही पाहणार आहात. किती लोक आमेन म्हणणार आहेत? हालेलुया. या निसर्गामध्ये लूक याचा 21वा अध्याय 25 ते 28 वचनात सांगितलंय काय घडणार आहे. लूक 21, 25 ते 28. सूर्य, चंद्र, तारे, समुद्र, भूकंप सगळं इथं लिहून ठेवलंय. तेव्हा सूर्य, चंद्र व तारे ह्यात चिन्हे घडून येतील आणि पृथ्वीवर समुद्र व लाटा यांच्या गर्जनेने राष्ट्रे घाबरे होऊन पेचात पडतील. किती लोक आमेन म्हणतील या गोष्टीला? देवाच्या प्रिय लोकांनो, समुद्र, लाटा यांच्या गर्जना पाहून राष्ट्र घाबरी होणार आहेत, पेचात पडणार आहेत. भयाने व जगावर कोसळणाऱ्या अरिष्टांची धास्ती घेतल्यामुळे माणसे मरणोन्मुख होतील, कारण आकाशातील बळे डळमळतील. कुठली बळे? आकाशातील बळे. या वचनांचा देवाने मला 2 प्रकारे अर्थ सांगितला. कान उघडे ठेवून ऐका. आकाशातील बळे म्हणजे आकाशातील तारे. याचा दुसरा अर्थ समजून घ्या की दानिएल याच्या 12व्या अध्यायाच्या 3ऱ्या वचनात सांगितलंय, पुष्कळास धार्मिकतेकडे वळवतील, ते युगानुयुग कसे चमकतील? ताऱ्याप्रमाणे चमकतील. आकाशातले तारे कोण आहेत? देवाचे मोठे महान सेवक, जे पुष्कळ लोकांना धार्मिकतेकडे वळवतात. अशा लोकांना ताऱ्याची उपमा दिलेली आहे. शेवटच्या काळात मोठे मोठे पास्टर्स देवापासून बहकलेले तुम्हाला पाहायला मिळतील. कान उघडे ठेवून ऐका. तुम्हाला वाटेल याचं चर्च मोठा आहे म्हणजे हा खरा सेवक आहे, याचे युट्यूबला एवढे फॉलोअर्स आहेत म्हणून हा खरा सेवक आहे, हा एवढा मोठा सेवक आहे, याची गाडी मोठी आहे म्हणून हा एवढा मोठा सेवक आहे. नाही नाही नाही. जिथपर्यंत हा आवाज जात आहे, कान उघडे ठेवून ऐका. तुमच्या गाड्या घोड्या, तुमच्या मोठ्या मीटिंग, तुमच्या मोठ्या मंडळ्या हे सिद्ध करत नाही की तुम्ही खरे पास्टर आहेत. तुम्ही देवाशी एकनिष्ठ आहात हेच दाखवणार की तुम्ही देवाचे खरे सेवक आहात. आमच्या बोलण्या वागण्या ख्रिस्त झळकला पाहिजे. काही लोक स्टेजवरती लई भारी दिसतात. कसे दिसतात? असला संदेश देतील काळजाचं पाणी पाणी होऊन जाईल तुमच्या, आणि खाली उतरले का सगळे जसे काय असे तुम्हाला तुच्छ लेखतील. तो एकटाच कोणतरी स्वर्गातून आलेला आहे आणि तुम्हाला माग लांब झटकतील. देवाच्या प्रिय लोकांनो, कान उघडे ठेवून ऐका. जर तुमच्यामध्ये ख्रिस्ताची प्रीती इथं दिसते, ती लोकांमध्ये गेल्यावर पण दिसली पाहिजे. तुम्ही रस्त्याने चालताना पण तुमच्यात तीच नम्रता पाहिजे. तुम्ही जिथं जाल तिथं तुमच्यातला अभिषेक झळकला पाहिजे. आमेन. माईक हातात आल्यावर ओरडणारे खूप आहेत, कान उघडे ठेवून ऐका. पण जिथं शुष्क आस्तींचं खोरं आहे तिथं ओरडणारे लोक या शेवटच्या काळात आपल्याला पाहिजेत. असे लोक आपल्याला पाहिजेत या शेवटच्या काळात, जे प्रत्येक परिस्थितीत देवाशी एकनिष्ठ राहतील. देवाच्या प्रिय लोकांनो, आपला विश्वास कुठल्या पास्टरवर ठेवू नका. आपला विश्वास येशूवर ठेवा. विश्वासास पात्र फक्त येशू ख्रिस्त आहे. काही लोकांना विचारलं तुझा पाळक कोण आहे? 8 दिवस ह्या चर्चला जातील, 15 दिवस दुसऱ्या चर्चला जातील. आई एका चर्चला, मुलं दुसऱ्या चर्चला. सांगणं भाग आहे म्हणून सांगतो प्रियांनो.
रोज एक नवीन पास्टर. काय नाही, मला पाळक साहेब चिरडले, मला ओरडले, मी चर्च सोडून दिलं. देवाच्या प्रिय लोकांनो, तो तुमचा आध्यात्मिक बाप आहे. आणि जर बापाचं करेक्शन तुमची ऐकायची ताकद नाही, तुम्ही कसे सुधारणार? कशा पद्धतीने आपल्या जीवनामध्ये बदल येतील? देवाच्या प्रिय लोकांनो, मी काय असे लोक पाहिलेत, चर्चमध्ये पंख्याखाली जागा नाही मिळाली म्हणून घरी निघून गेले. आता त्या 1000-2000 रुपयाच्या पंख्यासाठी तारण जाईल ना तुमचं बिनकामाचं. ह्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करा आणि आपलं लक्ष प्रभूकडे केंद्रित करा. आमचा विश्वास ख्रिस्तावरती असला पाहिजे. आपल्या मंडळीच्या पाळकाला नक्की सन्मान दिला पाहिजे, पण तुमचं तारण येशूने केलंय, येशूकडे पाहून चालायचं. कदाचित मी इथून खाली उतरल्यावर एखाद्याला ओरडल, ब्रदर दारू पिऊ नका, असं करू नका. माझ्या शब्दाचा कदाचित कोणाला राग येऊ शकतो, यायलाच पाहिजे, येऊ शकतो, पण तुमचं येशूवरचं प्रेम त्याच्यामुळे कमी होऊ देऊ नका. किती लोक आमेन म्हणणार आहेत? आमचा विश्वास येशूवरती पाहिजे. कदाचित काही सेवक चुकीचे वागले म्हणून त्यांना आदर्श मानून तुम्ही चुका करू नका, ती तुमची पळवाट आहे. आज देवाच्या प्रिय लोकांना आकाशातले बळे जे आहेत ती डळमळतील. याचा अर्थ काय? आम्ही आमचा फेथ आम्ही येशूवर ठेवला पाहिजे. कधीच कुठल्या पास्टरला म्हणू नका आम्ही तुमचे फॉलोवर आहेत. किती लोक आमेन म्हणणार आहेत या गोष्टीला? नेहमी सांगा मी येशूचा फॉलोवर आहे, मी तुमचे संदेश ऐकतो. किती लोक आमेन म्हणतील? पाळकाचे फॉलोवर बनू नका, फॉलोवर येशू ख्रिस्ताचे बना. देवाच्या प्रिय लोकांनो, या ठिकाणी सांगितलंय आकाशातील बळे डळमळतील आणि तेव्हा मनुष्याचा पुत्र पराक्रमाने व मोठ्या वैभवाने मेघात येताना लोकांच्या दृष्टीस पडेल. या गोष्टींना आरंभ होऊ लागेल तेव्हा सरळ उभे राहा आणि आपली डोकी वर करा, कारण तुमचा मुक्ती समय जवळ आला आहे. हालेलुया! किती सामर्थ्यवान वचन आहेत देवाची. देवाच्या प्रिय लोकांनो, प्रभू येईल ना, त्याचा पवित्र प्रकाश घेऊन येईल आणि तो दिवस असा असेल की अख्ख्या जगाला आकाशात एक भयंकर देवाचा प्रकाश दिसणार आहे. प्रियांनो, एक सामर्थ्याचा प्रकाश दिसणार आहे. एक दिवस असाही तुम्ही पाहाल, जगातला कुठलाच मोबाईल चालणार नाही. कान उघडे ठेवून ऐका. मानवाने जेवढ्या गोष्टी केल्यात एक दिवशी त्या फेल ठरतील. आध्यात्मिक रीतीनं प्रबळ व्हा, तुमच्या आयुष्यात तुम्हाला फेल्युअर कधी पाहायला मिळणार नाही. आत्मिक रीतीनं देवाच्या सामर्थ्यात प्रबळ व्हा. जगिक गोष्टी एक दिवशी थांबतील आणि तो दिवस असा असेल की प्रभूचं येणं जवळ आलेलं आपल्याला समजणार आहे. आकाशातील बळे डळमळतील, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टी निसर्गामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील आणि त्या सगळ्या चिन्हांना या दिवसात सुरुवात झालेली आहे असं आपल्याला पाहायला मिळत आहे. प्रियांनो, परंतु ही संकटे येऊन गेल्यावर त्या दिवसात सूर्य अंधकारमय होईल आणि चंद्र प्रकाश देणार नाही. तो दिवस जवळ येऊन ठेपलेला आहे. प्रकटीकरण 6 अध्याय 13व्या वचनात लिहिलंय, अंजिराचे झाड मोठ्या वाराने हलले म्हणजे त्याची कच्ची फळे जशी खाली पडतात तसे आकाशातील तारे पृथ्वीवर पडले, असं या ठिकाणी वचन सांगत आहे. आकाशातले तारे खाली पडताना लोक पाहतील आणि तो समय असणार आहे शेवटचा काळ. प्रियांनो, आज आम्हाला अलर्ट राहण्याची गरज आहे. त्या सैतानाच्या शेपटाने 1/3 तारे जमिनीवर पडले, हे सुद्धा प्रकटीकरण 12 वचनापासून पुढे लिहिलेलं आहे. आज आम्हाला एक गोष्ट पहिली कळाली की निसर्गात बदल होताना दिसतील. या दिवसांमध्ये अनेक बातम्या येत आहेत, निसर्गात बदल होत चाललेले आहेत, वेगवेगळ्या गोष्टी घडत आहेत. देवाच्या प्रिय लोकांनो, जर तुम्ही या सगळ्या स्टार्सचा, या खगोलशास्त्राचा चांगल्या रीतीने अभ्यास करा, सायंटिफिक रीतीनं, नाहीतर त्याच्यामध्ये तुमचं भविष्य शोधायला जाल. देवाच्या प्रिय लोकांनो, या अभ्यास जर केला तर एक असा तारा आहे आकाशामध्ये की तो इतका मोठा आहे की त्याला गुरु असं म्हटलेलं आहे. जशी पृथ्वीची गुरुत्वाकर्षणाची शक्ती आहे त्याच्यापेक्षा कैक पटीने जास्त गुरुची शक्ती आहे. प्रियांनो, पृथ्वीकडे जर एखादा ॲस्टेरॉइड, एखादा दगड किंवा एखादा तारा सुटून येत असला, आदळणार असला, तो पृथ्वीवर पोचायच्या आधी गुरु त्याला ओढून घेतो आणि असे कितीतरी तारे त्या गुरुने ओढून घेतलेले आहेत. कृपेचा काळ आहे, आनंद करा की प्रभू तुमचं संरक्षण करत आहे. हालेलुया! एक दिवशी कृपा थांबेल, गुरु सुट्टीवर जाईल, तो म्हणाला आता काय तारे पडायचे ते पडू द्या, आणि त्या दिवसामध्ये पृथ्वीवरती तारे पडतील. अशा प्रकारच्या घटना पाहायला मिळतील. निसर्गामध्ये बदल होणार आहेत. ग्लोबल वॉर्मिंग वाढत आहे. पहिल्याचा निसर्ग जसा होता तसा राहिलेला नाही. प्रभू चिन्ह देत आहे, त्याचं येणं समीप आहे. सामाजिक जीवनामध्ये, आपल्या दैनंदिन जीवनामध्ये अनेक बदल होतील, हे आपल्याला बायबलमध्ये पाहायला मिळतं.
दानिएल 12वा अध्याय 4थ्या वचनामध्ये सांगितल्याप्रमाणे शेवटल्या काळात मनुष्याचं ज्ञान वाढणार आहे. काय वाढणार आहे? ज्ञान वाढणार आहे. काय हुशार झालाय माणूस. 5G टेक्नॉलॉजी, चॅट जीपीटी, काय 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 टेक्नॉलॉजी आलेले आहेत. आता ह्या दिवसात असे शोध लागलेले आहेत की बिना ड्रायव्हरची कार चालणार. प्रियांनो, जीपीएस वर लोकेशन टाकायचं आणि गाडीत बसायचं, ड्रायव्हर गाडीला लागणार नाही. आता अमेरिकेतला डॉक्टर तिथं बसून भारतातल्या व्यक्तीचं ऑपरेशन करू शकतो. अशा टेक्नॉलॉजीज, फार भयंकर अशा टेक्नॉलॉजी या दिवसामध्ये जगामध्ये आलेल्या आहेत. पहिलं आपल्याला वाटायचं कसं होणार, कशा गोष्टी घडतील. आता ह्या टोल नाक्यावरती तुम्हाला आता थांबायची गरज पडत नाही. स्कॅन होते गाडी, बरोबर तुमचा टॅग आणि पैसे बरोबर कट होतात. येत्या दिवसात असेच टॅग हातावर आणि कपाळावरती येतील. माणूस जिथून जाईल तिथून फक्त कमी होत राहील पैसे. काय करायचं ते फक्त त्या एका शिक्क्यावरती होणार. सगळ्या गोष्टी पुरातन काळामध्ये जेव्हा लोक वाचायचे त्यावेळेस त्यांना ते वाटायचं की हे कधी पूर्ण होईल. पण आजच्या दिवसात जेव्हा या भविष्यवाण्या आपण वाचतो त्यावेळेस आपल्याला कळतं प्रभूचं येणं समीप आलेलं आहे. प्रभू फार लवकर मेघावरती आरूढ होऊन येत आहे. ज्ञानाची वृद्धी झालेली आहे जगामध्ये. त्याच प्रकारे मत्तई 24वा अध्याय 12व वचन सांगितलेलं आहे. आणि ती वाढल्यामुळे पुष्कळांची प्रीती काय होईल? थंडावेल. सगळ्यांची, पुष्कळ लोकांची प्रीती थंडावेल. आज देवाच्या प्रिय लोकांनो, घरात भांडणं आहेत, शेजाऱ्यांमध्ये भांडणं आहेत, समाजामध्ये भांडणं आहेत, राज्यांमध्ये भांडणं आहेत, राष्ट्रांमध्ये भांडणं आहेत. अनेक ठिकाणी तुम्ही पाहत आहात प्रीती थंडावलेली आहे. अनेक ठिकाणांमध्ये प्रीती थंडावलेली आपण पाहत आहोत. आणि हे एक चिन्ह आहे की प्रभू येशू ख्रिस्त लवकर येणार आहे. प्रीती थंडावलेल्या स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, जगात जरी प्रीती थंडावली, मंडळीमध्ये ख्रिस्ताचं प्रेम जागृत राहिलं पाहिजे. हालेलुया. आमच्यामध्ये ते प्रभूचं प्रेम निरंतर दिसलं पाहिजे. आमच्या बोलण्यातून, वागण्यातून नेहमी प्रेम दिसलं पाहिजे. मंडळीमध्ये ते ख्रिस्ताचं प्रेम दिसलं पाहिजे. प्रत्येक ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांमध्ये ते देवाचं प्रेम झळकलं पाहिजे. प्रीतीने तुम्ही सगळ्या गोष्टी जिंकू शकता. किती लोक आमेन म्हणणार आहेत? हालेलुया. तुमच्यातलं प्रेम जगाला बदलू शकतं. प्रियांनो, आज या गोष्टीचं अगत्य आहे. प्रभूचं अभिवचन आहे आपल्यासाठी. जगातली प्रीती थंडावेल, पण मंडळांमध्ये देवाच्या लोकात ती प्रीती निरंतर दिसली पाहिजे. शेवटचा काळ आहे. नोहाच्या काळात समान दिवस आलेले आहेत. लोक आता बदलत चाललेले आहेत. या शेवटच्या काळामध्ये आज आम्ही सावध होण्याची गरज आहे. शेवटच्या काळी कठीण दिवस येणार आहेत. 2 तिमोथी 3रा अध्याय 1 ते 5 वचनात सांगितल्याप्रमाणे शेवटच्या काळामध्ये कठीण दिवस येणार आहेत. हे आम्ही समजून घेतलं पाहिजे. फार अवघड दिवस येणार आहेत. एक काळ असा येईल प्रियांनो की त्या दिवशी लोक मरण मागतील. तो महासंकटाचा काळ फार भयंकर काळ असणार आहे. पण देवाला धन्यवाद द्या की जर आज आम्ही आमच्या मनाची तयारी केली, जर आज आम्ही आपलं जीवनक्रम शुद्ध केलं, जर आज आम्ही येशूच्या रक्ताने धुतलो गेलो आणि आज आम्ही जीवन प्रभूला समर्पित केलं, जर आम्ही रॅप्चर मध्ये उचललो गेलो, तर 100% ते वाईट दिवस आम्हाला बघण्याची वेळ येणार नाही. आज आम्ही तयार होण्याची गरज आहे. आज आम्ही प्रिपेअर होण्याची गरज आहे. आज आम्ही मनाची, अंतःकरणाची आणि आपल्या जीवनाची तयारी करणं गरजेचं आहे. शेवटल्या काळात वाईट दिवस येतील. याचा अर्थ काय? वाचू आपण 2 तिमोथी 3रा अध्याय 1 ते 5 वचनं. शेवटल्या काळी कठीण दिवस येतील हे समजून घे, कारण माणसे स्वार्थी. कसे? स्वार्थी. लोक स्वार्थी आहेत का? देवाच्या प्रिय लोकांनो, कितीतरी स्कॅम चालू आहेत. आफ्रिकेत बसून लोक फोन करतायत, मी तुमच्या चर्चचा पाळक बोलतोय. आत्ता सध्या घडतंय असं. कितीतरी मोठे मोठे स्कॅम चालू आहेत. तिकडून बाहेरून फोन येतो, अमेरिकेहून तुम्हाला एवढे पैसे येणार आहेत. मग तुम्ही म्हणता पाठवून द्या अकाउंटला. ते म्हणतात नाही, ते घेण्यासाठी तुम्हाला 2 लाख भरावे लागतील. आणि आपले शहाणे लोक एअरपोर्टला पुण्याच्या मुंबईच्या 2 लाख रुपये घेऊन जातात. हे पैसे घेते म्हणे आत्ता आलो 10 मिनिटात, आणि हे तोंड जोडून घेतात बाहेर बसून. ऐकताय का तुम्ही चर्च? वेगवेगळ्या रीतीनं ह्या दिवसामध्ये फसवणूक चाललेली आहे. मध्यंतरी एक कंपनी मुंबईमध्ये आली, महाराष्ट्रात अनेक ठिकाणी ती लॉन्च झाली. त्याच्या न्यूज सगळीकडे फेमस झाल्या. हिरे विकायला लागले ते लोक. डुप्लिकेट हिरा आहे म्हणे, पण तुम्ही घ्या, तुमचे पैसे आठवड्याला तुम्हाला एवढे पैसे मिळत जातील. गरीब गरीब लोकांनी त्याच्यामध्ये पैसे टाकले प्रियांनो.
आणि तो एवढा मोठा स्कॅम होता, करोडो रुपये घेऊन तो व्यक्ती पळून गेला आणि गरिबांचे पैसे बुडाले. प्रियांनो, कोणी कोणाच्या लेकरांच्या लग्नासाठी, शिक्षणासाठी, कशासाठी पैसे ठेवले होते. लोक या काळामध्ये स्वार्थी झालेले आहेत. म्हणून डबल चौबल करायच्या नादी लागू नका. किती लोक आमेन म्हणतील? एलियाचा देव आपला देव आहे. किती लोक आमेन म्हणणार आहेत? देव आपल्यासाठी उपस्थित आहे. देव आपल्यासाठी महान गोष्टी करत आहे. आम्ही सावध असलं पाहिजे. जग स्वार्थी झालेलं आहे. पुढे बायबल सांगतं शेवटच्या काळात धनलोभी बनतील. लोक धनलोभी बनतील. कसे बनतील? धनलोभी बनतील. देवाच्या प्रिय लोकांनो, आज ख्रिस्ती लोकांमध्ये काही धनलोभी लोक घुसलेले आहेत. प्रियांनो, कान उघडे ठेवून ऐका. मिशनच्या प्रॉपर्टी विकण्यामध्ये कोणीच कधीच हात घालू नका. लोक बर्बाद झालेत. कान उघडे ठेवून ऐकताय का? हालेलुया. थोडीशी संपत्ती तुमचं आयुष्य आशीर्वादित करू शकत नाही. ज्या मिशनऱ्यांनी आपला पूर्ण कष्टाचा पैसा देऊन देवाच्या राज्यासाठी जमिनी घेतल्या, त्या जमिनी टिकवण्याचे दिवस आहेत, विकण्याचे दिवस नाहीत. प्रियांनो, हालेलुया. आज आम्ही सावध होण्याची गरज आहे. धनलोभापासून आम्ही आवरणं गरजेचं आहे आणि अशा गोष्टींना आळा घातला पाहिजे. बायबल पुढे काय सांगते पहा. स्वार्थी, धनलोभी, बडाईखोर, गर्विष्ठ, निंदक, आई बापांना न मानणारी, उपकार न स्मरणारी, अपवित्र, ममताहीन, शांतता द्वेषी, चहाडखोर, असंयमी, क्रूर, चांगल्याबद्दल प्रेम न बाळगणारी, विश्वासघातकी, हूड, गर्वाने फुगलेली, देवावर प्रेम करण्याऐवजी सुखविलासाची आवड धरणारी, सुभक्तीचे केवळ बाह्य रूप दाखवून तिचे सामर्थ्य नाकारणारी, अशी ती होतील. त्यांच्यापासून दूर राहा. शेवटच्या काळातली ही चिन्ह आहेत प्रियांनो, आणि असे लोक आज जगामध्ये आहेत. याचा अर्थ प्रभूचं येणं समीप ही चिन्ह आहेत. आज आम्ही या गोष्टींपासून सावध होणं गरजेचं आहे. किती पाप जगामध्ये वाढत चाललेलं आहे. ड्रग्ज, ॲडिक्शन, घाणेरड्या गोष्टी पाहणं, वेगवेगळ्या गोष्टी करणं, ह्या सगळ्या बाकीच्या सर्व असत्याच्या गोष्टींमुळे जगात पाप वाढलेलं आहे. प्रियांनो, हे चिन्ह आहे की येशूचं येणं फार समीप आहे. आर्थिक जगात सुद्धा काही चिन्ह दिसणार आहेत. आर्थिक जगात पण काही चिन्ह दिसणार आहेत. याकोबाच्या 5व्या अध्यायाच्या 1 ते 6 वचनामध्ये देवाच्या प्रिय लोकांनो, धनवानांना ताकीद देण्यात आलेली आहे. पैसा असावा हे चांगलं नाही का? पैसा असावा, पण पैशाला देव बनवू नका. किती लोक आमेन म्हणते या गोष्टीला? प्रेषितांचे कृत्य 3ऱ्या अध्यायामध्ये पेत्र आणि योहान त्या गरीब पांगळ्या व्यक्तीला म्हणतात, सोने रुपये माझ्याकडे काही नाही. काय स्थिती आहे? 3000 लोकांच्या मंडळीचा पाळक आहे पेत्र आज. 2ऱ्या अध्यायात त्यांनी सुवार्ता सांगितली. 3000 लोकांनी येशूवर विश्वास ठेवला. 3000 लोकांच्या पाळकाकडे सोने आणि रुपये नाही. पण ती स्थिती तशी राहिली नाही. पुढच्या अध्याय तुम्ही वाचत जाल, लोकांनी जमिनी विकून प्रेषितांच्या चरणाशी पैसे आणलेले आहेत. किती लोक आमेन म्हणतील? मिनिस्ट्रीत पैसा येणार, पण ते पैसे तुमचं दैवत नाही प्रियांनो. हालेलुया. तुमचा देव स्वर्गात विराजमान असणारा देव आहे. आणि म्हणून धनसंपत्तीबद्दल कधीही अभिमान बाळगू नका. आमेन. हालेलुया. ख्रिस्ताच्या वधस्तंभाखेरीज आम्हाला कशाचाही अभिमान बाळगायचा नाही. देवाच्या प्रिय लोकांनो, बायबल सांगतं, मार्क याचा 13वा अध्याय 8वं वचन, लूक याचा 21वा अध्याय 9 ते 11 वचनामध्ये बायबल सांगतं, राष्ट्र राष्ट्रावरती उठणार आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, युक्रेन बरोबर युद्ध चालू आहे. आम्ही पाहतो इस्रायलचं कंटिन्यू युद्धाच्या बातम्या येत आहेत. भारत पाकिस्तान युद्धाच्या बातम्या आहेत. जगामध्ये युद्ध वाढत चाललेले आहेत आणि हे युद्ध चिन्ह आहेत प्रभू येशू ख्रिस्त येण्याचं. प्रियांनो, हे बायबलमध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे. राष्ट्र राष्ट्रांवरती उठतील तेव्हा समजून घ्या प्रभूचं येणं समीप आलेलं आहे. जी जी चिन्ह पवित्र शास्त्रात दिलेली आहेत त्या चिन्हांना पूर्ण होताना आपण पाहत आहोत. सर्व मुद्द्यांमध्ये पहिल्या गोष्टीत आपण पाहिलं, निसर्गामध्ये चिन्ह दिसतील. कुठं दिसतील? हे आकाशातले तारे वगैरे काय काय होणार, भूकंप, हे ते निसर्गात चिन्ह दिसतील. दुसरी महत्वाची गोष्ट की सामाजिक जीवनामध्ये चिन्ह दिसतील. आणि तिसरी महत्वाची गोष्ट देवाच्या प्रिय लोकांनो, आत्मिक जगामध्ये चिन्ह दिसतील. लक्ष देऊन ऐका. कुठल्या जगामध्ये चिन्ह दिसतील? आत्मिक जगामध्ये, आत्मिक क्षेत्रामध्ये
चिन्ह दिसतील. दुसरे थेसलनी 2 अध्याय आणि यातील 9 ते 10 वचन काय सांगतात ऐका. ज्यांचा नाश होत चालला आहे त्यांनी आपले तारण साधावे म्हणून सत्याची आवड धरायची ती धरली नाही. त्यामुळे त्यांच्यासाठी सैतानाच्या कृतीप्रमाणे सर्व प्रकारची खोटी महत्कृत्ये, चिन्हे, अद्भुते आणि सर्व प्रकारचे अनितीजनक कपट यांनी युक्त असे त्या अनितिमानाचे येणे होईल. शेवटच्या काळात खोटी महत्कृत्ये. कोणती महत्कृत्ये? खोटी महत्कृत्ये. कान उघडे ठेवून ऐका. चिन्हे, खोटी चिन्हे, खोटी अद्भुते शेवटल्या काळात घडतील असं बायबलमध्ये स्पष्ट लिहिण्यात आलेलं आहे. आणि म्हणून चिन्ह चमत्काराच्या मागे जाऊ नका, येशूच्या मागे जा. ह्या गोष्टीचा एक खरा स्पष्ट अर्थ समजून घ्या. जिथं येशू आहे तिथं चमत्कार होणारच, यात तीळ मात्र शंका नाही. आम्ही येशूवर विश्वास ठेवतो यासाठी नाही की त्याने आमच्यासाठी चमत्कार केलेत. आम्ही येशूवर विश्वास ठेवतो यासाठी की त्याने क्रूसावर आमच्यासाठी प्राण दिलेला आहे. त्याने आमचं तारण केलं, हे आमच्यासाठी आशीर्वादाची गोष्ट आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, आपलं तारण घट्ट धरून ठेवा. हालेलुया. केसे रिकामे झाले तरी चालतील, पण आपलं तारण घट्ट धरलेलं पाहिजे. हालेलुया. जीवनात चढ उतार आले तरी चालतील, पण आपलं तारण हरवू देऊ नका. जो उद्धार तुम्हाला मिळालेला आहे, जे ख्रिस्ताकडून तुम्हाला सुटका मिळालेली आहे, ती घट्ट धरून ठेवा. बायबल सांगतं शेवटच्या काळात खोटी चिन्ह, खोट्या गोष्टी तुम्हाला घडताना दिसतील. देवाच्या प्रिय लोकांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा. या दिवसामध्ये बऱ्याच ठिकाणांमध्ये असं पाहायला मिळते. कान उघडे ठेवून ऐका. हे करेक्शन आहे. आणि जर मी बोलणार नाही तर कोण बोलणार प्रियांनो? देवाच्या दासांनी बोललं पाहिजे या विषयावरती. वचन मला दाबून ठेवता येत नाही. काही ठिकाणांमध्ये येशूचं नाव कमी आणि दासाचं नाव जास्त. कान उघडे ठेवून ऐका. हे देवाला मान्य नाही. प्रत्येक सभा असो, प्रत्येक चर्च असो, तिथं येशूच्याच नावाला उंच केलं पाहिजे प्रियांनो. हालेलुया. कुठल्या सेवकाने नाही, कुठल्या व्यक्तीने नाही, कोणी जैविक गोष्टीने नाही. आमचं तारण येशू ख्रिस्ताकडून झालेलं आहे. तोच मस्तक आहे, त्यालाच आम्ही उंच केलं पाहिजे. आमेन. हालेलुया. देवाच्या लोकांचा सन्मान करा, त्यात तीळ मात्र शंका नाही, पण त्यांना येशूपेक्षा उंच लेखू नका प्रियांनो. हालेलुया. सेवकाने असं केलं, सेवकाने तसं केलं, सेवकाचं असं नाही. मंडळी येशूची मंडळी आहे. हालेलुया. ख्रिस्ताचं गौरव झालं पाहिजे. ह्या दिवसांमध्ये खोट्या गोष्टी घडताना तुम्हाला दिसतील. सैतान गोष्टी करेल, चिन्ह चमत्कार सैतान करून दाखवेल, आणि त्या चमत्कारांसाठी सैतानाच्या मागे नाही जायचंय. आम्हाला प्रभूच्या सानिध्यात टिकून राहण्याची गरज आहे. या गोष्टी या दिवसामध्ये घडत आहेत. दुसरी महत्वाची गोष्ट, खोटे ख्रिस्त आणि खोटे संदेश ते उठतील असं बायबलमध्ये सांगितलंय. मत्ती 24 अध्याय 23 ते 27 वचनामध्ये, 1 तिमोथी 4 अध्याय 1 वचन मी वाचतो. आत्मा स्पष्ट म्हणतो की पुढील काळात विश्वासापासून कित्येक लोक भ्रष्ट होतील. शेवटल्या काळात कितीतरी खोटे ख्रिस्त उठलेले आहेत. रशियामध्ये पण एक खोटा ख्रिस्त आहे. रिसेंटली आता आफ्रिकेमध्ये एक व्यक्ती सांगत आहे मी येशू ख्रिस्त आहे, आणि त्यांच्या मंडळ्या आहेत, लोक त्यांच्या मागे चाललेले आहेत, खोटं शिक्षण चाललेलं आहे. ह्या सगळ्या गोष्टी चिन्ह दाखल आहेत. आज आम्ही सावध होण्याची गरज आहे. वचनाला बदलू नका आणि बदलू देऊ नका. आमेन. हालेलुया. आपल्या मंडळीशी, आपल्या पाळकाशी एकनिष्ठ राहा प्रियांनो. आपलं चर्च सोडू नका, कुणाच्या मागे जाऊ नका. जे सत्य तुम्हाला मिळालंय त्या सत्यामध्ये टिकून राहा. बहकवणाऱ्या गोष्टी या दिवसामध्ये वाढत आहेत, आणि त्या वाईट गोष्टीपासून आम्ही अलर्ट राहिलं पाहिजे. पहिली गोष्ट, आत्मिक जगामध्ये काय घडणार तर खोटे महत्कृत्य होतील. दुसरी गोष्ट होईल की ह्या शेवटच्या काळात खोटे ख्रिस्त आणि खोटे संदेश ते उठतील. तिसरी गोष्ट, या शेवटच्या काळात संपूर्ण जगाला सुवार्तेची घोषणा केली जाईल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बोलो येशू मसीह की. हालेलुया. प्रभूची स्तुती असो. या शेवटच्या काळामध्ये संपूर्ण विश्वाला सुवार्तेची घोषणा केली जाईल. या पवित्र कार्यासाठी देवाने तुम्हाला आणि मला निवडलेलं आहे. जगाला ओरडून आम्हाला सांगता आलं पाहिजे येशू ख्रिस्त
वधस्तंभावरती मारला गेला आमच्या पापासाठी, तो गाडला गेला आणि पुन्हा मरणातून विजयी झाला. तोच येशू ख्रिस्त परत येत आहे. हालेलुया. मत्तई 24:14 प्रमाणे ती सुवार्ता गाजवणं हे फार गरजेचं आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, ज्या ज्या गोष्टी आम्ही नैसर्गिक जीवनात, सामाजिक जीवनात आणि आध्यात्मिक जीवनात पाहिल्या, या गोष्टींवरून आपल्याला स्पष्ट कळतं प्रभू येशू ख्रिस्ताचं येणं समीप आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, या शेवटच्या काळाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आपण आहोत. कुठल्याही क्षणी प्रभूचं येणं होऊ शकतं. असं समजून घ्या, नोहाचं तारू एकदम पूर्ण रेडी आहे. कुठल्या क्षणी पाऊस येईल सांगता येत नाही, अशी सिच्युएशन आज आलेली आहे. कुठल्याही क्षणी प्रभू येशू ख्रिस्ताचं आगमन होऊ शकतं. मंडळीने नेहमी तयार आणि तत्पर राहण्याची गरज आहे. तयार म्हणजे कसं राहायचं? कसं तयार राहायचं? मेकअप करूनच झोपायचं, मेकअप करूनच उठायचं, कंटिन्यू एकदम तयार होऊनच राहायचं, स्वर्गाला जायचं असं नाही. तो येईल तेव्हा आम्ही त्याचं काम करताना त्याला दिसलो पाहिजेत, बस, दुसरं काहीच नाही. तो ज्यावेळेस येईल, एखादा व्यक्ती म्हणाल की मी प्रभूचा स्वीकार केला, येशूला मी मानतो, 25 वर्ष झाले मी दारूला हात नाही लावला, आणि एक दिवशी काहीतरी त्याला टेन्शन येईल, कोणतरी भांडेल, बोलेल, काहीतरी त्याचं काम आडेल, काहीतरी होईल, आणि तो रागाच्या भरत बोलेल, एवढे दिवस मी प्रभूच्या मागे आलो, प्रभू तू माझी प्रार्थना ऐकली नाही. तो जाऊन दारूच्या अड्ड्यावरती बसेल, असा ग्लास घेईल, तोंडाला लावेल आणि लगेच शेवटचा करणार. ऐकताय तुम्ही? एक पाप पुरेसा आहे माणसाला नरकात नेण्यासाठी. आम्हाला पवित्र जीवनक्रम जगणं गरजेचं आहे. प्रभू येईल त्यावेळेस त्याला आम्ही तयार दिसलो पाहिजे. त्या 10 कुमारी, त्यांच्याकडे तेल होतं, त्यांचे दिवे पेटते होते, आणि त्यांच्याकडे एवढं तेल होतं की त्यांचे दिवे विझणार नाही. आपला दिवा पेटता राहू द्या. हालेलुया. आपला दिवा पेटता राहू द्या. घरातले संकट आले की लगेच दिवा विझायला लागतो. तू आता तोंड बंद कर बरं का, माझी सहनशक्ती संपत आली बरं का, दिवा विझायला सुरुवात करतो. दिवा म्हणतो आता विझणार आहे. थोडं काय अडचण आली का लगेच मला शिव्या येतात तोंडात, आता तू शांत बस, आता माझी सहनशक्ती संपली. बायबल सांगतं तुम्हाला ख्रिस्ताचे मन आहे. आमेन. कुणाचं मन आहे? ख्रिस्ताचं मन आहे. प्रियांनो, जर ख्रिस्ताचं मन तुम्हाला आहे, हे ख्रिस्ताचं मन संकुचित, लहान नाहीये, हे माफ करणारं मन आहे. प्रियांनो, प्रेज द लॉर्ड. तुला जसं वागायचं तसं वाग, पण मी येशूच्या सानिध्यात टिकून राहणार आहे. माझं तारण मी गमावणार नाही. निरंतर प्रभूच्या सानिध्यात टिकून राहा. आपले दिवे पेटते राहू द्या. प्रभू मेघारूढ होऊन येत आहे. आम्ही त्याच्यासाठी तयार होणं गरजेचं आहे. आज तुम्ही काहीही म्हणा, ही सगळी जी चिन्ह पवित्र शास्त्रात येशूच्या येण्याची दिलेली आहेत, ती सगळी चिन्ह होत असताना आपल्याला दिसत आहे. याचा अर्थ कुठल्याही क्षणी येशू ख्रिस्त येऊ शकतो. हालेलुया. दिवस असेल, रात्र असेल, कोणताही क्षण असेल, लोक चर्चमध्ये असतील, झोपेत असतील, कुठेही असतील, पण त्या कुठल्याही क्षणामध्ये प्रभू आला तरी आम्ही उचललं जाण्यासाठी तयार असलं पाहिजे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जे दुःखात आहेत, संकटात आहेत प्रियांनो, त्यांच्यासाठी सार्वकालिक जीवनाकरता प्रभू येशू त्यांना घेऊन जाण्यासाठी येणार आहे. ज्या दिवशी प्रभू येईल, क्षणात निमिषात सगळ्या गोष्टी बदलणार आहेत. प्रभू येईल, मेघावरती आरूढ होऊन एक सुंदर असा तुतारीचा नाद होईल, असा आवाज येईल, प्रत्येक कानानं तो आवाज ऐकायला येईल. लोक घरातून बाहेर येतील. एवढा लख प्रकाश कसला, मध्यरात्र असेल, काही ठिकाणी दिवस असेल, काही सांगता येत नाही कुठली घटका कुठला वेळ असणार आहे, परंतु त्या ठिकाणी इतका लख प्रकाश येईल, आकाशाकडे पाहाल तर सूर्य तुम्हाला दिसणार पण नाही, काहीतरी डिम लाईट झाल्यासारखा दिसेल. एवढा मोठा प्रकाश घेऊन येशू ख्रिस्त येईल, सामर्थ्य घेऊन येईल. आणि देवाच्या प्रिय लोकांनो, जे प्रभूमध्ये विसावा पावलेत त्यांच्या कबरा उघडल्या जातील. हालेलुया. प्रभूमध्ये विसावा पावलेले लोक त्या कबरांमधून बाहेर येतील, आणि मग ते देवाचे लोक जसे उठवले जातील, त्यांना वरती आकाशात घेतलं जाईल, ख्रिस्ताबरोबर मेघारूढ त्या आधी घेतले जातील, आणि मग नंतर देवाच्या प्रिय लोकांना तुम्ही आणि मी उचलले जाणार आहे. कदाचित एखाद्या सिमेंट्रीमध्ये
सिद्धार्थनगरच्या सिमेंटरीत नाही तर कुठंतरी आपण एखाद्याची प्रेतक्रिया करत उभे असू. खूप चांगला होता. 2 शब्द चालू असतील, पाळक साहेब म्हणतील, माती घेतील, धुळीला धूळ, मातीला माती, राखेला राख, सगळं विधी चालू आहे. आणि डायरेक्ट पेटीमधून तो माणूस डायरेक्ट बाहेर. त्या दिवशी घाबरायचं नाही. त्या दिवशी देवाला धन्यवाद द्या, पुढचा नंबर तुमचा आहे. क्षणात आणि निमिषात तुम्ही आणि मी बदलले जाणार आहोत. हालेलुया. आम्ही उचलले जाणार आहोत. आम्ही उचलले जाणार आहोत. मंडळी उचलली जाणार आहे आणि आपल्याला मेघाच्या वरती आरूढ होण्याची संधी मिळणार आहे. ख्रिस्त आपल्याला घ्यायला येणार आहे. हालेलुया. प्रभू येईल आणि मग तुम्ही आणि मी स्वर्ग राज्यामध्ये जाणार आहोत. देवाच्या प्रिय लोकांनो, त्या अलौकिक क्षणासाठी आज आम्हाला तयार होण्याची गरज आहे. मंडळीची ही फार अगत्याची गोष्ट आहे. डाग नको, सुरकुती नको, एक शुद्ध स्वच्छ अशी मंडळी ख्रिस्तासाठी सादर व्हावी. म्हणून रोज स्वतःला तपासा आणि रोज ख्रिस्तामध्ये स्वतःला प्रबळ करा. आमेन.